ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अरुणजी आपल्यापासून सुरुवात करेल। अरुणजी, विरोधी पक्षाच्या आरोपांना आणि दाव्यांना निवडणूक आयोग उत्तर का देत नाहीये, त्याऐवजी सरकारला ही उत्तर का द्यावी लागतात? विरोधी पक्ष जे जे काही आरोप करतायत ते सर्वच आरोप बरोबर आहेत किंवा खरे आहेत असं नाही। जे जे आरोप खरे असतात त्यावेळेस प्रत्येक वेळेस सरकारमधील प्रत्येक पक्षाने तसेच निवडणूक आयोगाने सुद्धा उत्तरं दिलेली आहेत। परंतु विरोधक जर ते मानायला तयार नसतील, नेहमीच खोटं बोलत असतील, तर त्याला काही आम्ही करू शकत नाही। पहा, कधी काय होतं विशालजी, की प्रचंड अपयश जेव्हा एखाद्याच्या ठाई येतं तेव्हा त्याचं मानसिक संतुलन हे ढळतं। आणि आपण पहा, सध्या अशी परिस्थिती आहे की केंद्रामध्ये राहुलजी, इकडे महाराष्ट्रामध्ये शरद पवारजी आणि उद्धव ठाकरेजी यांचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे। आणि मानसिक संतुलन यांचं पूर्ववत होण्याकरता कदाचित आणखीन 25 ते 30 वर्ष जातील असा माझा अंदाज आहे। तेव्हा जर तुम्हाला खरोखर जनतेच्या मनामध्ये लवकर उतरून सत्तेवर यायचं असेल तर आपण नौटंकी करणं बंद करावं, खोटे आरोप करणं बंद करावं, जनतेच्या मध्ये जाऊन आपण जनतेची सेवा करावी, जनमत जाणावं, जनतेची सेवा करून आपण निवडणुकांना सामोरं जाऊन पुन्हा आपण कसे या पदावरती येऊ याचा विचार करावा। खोटे आरोप करून तुमच्या हाती हनुमंतजी, आपल्याला हे मान्य आहे? मानसिक संतुलनाचा त्यांनी विषय उपस्थित केलेला आहे, मात्र मानसिक संतुलन कुठेतरी आता मतदारांचं बिघडतंय की काय अशी परिस्थिती पाहायला मिळते, कारण आम्ही आंदोलनच पाहतोय। म्हणजे सावंत साहेब खरं तर वयस्कर आहेत, त्यांनी अनुभव आमच्यापेक्षा जास्त अनुभव घेतलाय। शरद पवार साहेब, मल्लिकार्जुन, ते विचार मांडा तुम्ही। हनुमंतजी बोला। अरुण सावंतजी, मल्लिकार्जुन खरगे साहेब, शरद पवार साहेब, राहुल गांधी साहेब यांचं मानसिक संतुलन ढळलंय असं म्हणायची आपली लायकी आहे का? तपासावं। इतके ज्येष्ठ नेते आहेत, इतके वर्ष देशाचं संतुलन, या सगळ्या देशाचं प्रतिनिधित्व करतात, विरोधी पक्ष नेत्याला मानसिक संतुलन ढळलं म्हणायला ते गुवाहाटीला पळून गेलेले नव्हते। 50 कोटी त्यांनी घेतलेले नाहीत त्यांचं मानसिक संतुलन ढळायला। त्यांच्या सहकार्याने समृद्धीच्या चौकशी लावलेल्या नाहीत। त्यांचे आमदार बुक्या मारामाऱ्या करत नाहीत, संजय गायकवाड सारखे, संजय शिरसाट सारखे तुमच्या भ्रष्टाचार करत नाहीत, तुमच्या त्या कदमांसारखं बिअरबार चालवत नाहीत, डान्स बार चालवत नाहीत आमचे नेते। मानसिक संतुलन ढळलं आमच्या नेत्याचं म्हणताना तुम्ही विचार केला पाहिजे। ते डान्स बार चालवत नाहीत, संजय गायकवाड सारखं गुंडगिरी करत नाहीत, संतोष सारखं माकड चाळे करत नाहीत। त्यामुळे बोलताना तुमच्यासारख्या माणसांनी चांगलं बोललं पाहिजे। प्रवक्ता आहात, बोलाया मुद्दे नाही म्हणून उचलली जीभ लावली टाळाला असं करत जाऊ नका। तुमच्याकडून अशी अपेक्षा नाही, संसदीय भाषेत चर्चा झाली पाहिजे। बरोबर आहे, आणि आपल्या वेळेची देखील तितकीच मर्यादा आहे। विश्वास पाठक जी आपल्यापासून सुरुवात करेल, मला प्रत्येकाकडे जायचं आहे। अगदी थोडक्यामध्ये मला उत्तर अपेक्षित आहे की कुठेतरी राजकीय पक्षांचा निवडणूक आयोगावरील विश्वास हा कमी होत चाललाय का, आणि असेल तर त्याची नेमकी कारण काय? अगदी थोडक्यामध्ये मला प्रत्येकाकडे जायचं। नाही, अजिबात नाही। फक्त हे जे विरोधक आहे यांनी